पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्टवर, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल. पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत. फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, तर शिंदे म्हणतात 107 पाकिस्तानी बेपत्ता. सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यासह आयएसआयचाही यामध्ये सहभाग. पहलगाम हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामध्ये दहशतवादी हल्ला कैद. 2 दहशतवादी झाडामागे तर दोघे झिप लाईन जवळ लपल्याची माहिती समोर. भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहेत, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचाही मोदींचा विश्वास. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीच म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी 1500 रुपयातच खुश असल्याचंही केलं विधान. आणि मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापानं घेतला लेकीचा जीव. जळगावच्या चोपडामधील धक्कादायक घटना. मुलीचा मृत्यू तर जावई जखमी. पाण्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नाशिकच्या पेठ तालुक्यातील महिलांना अगदी हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचं भीषण वास्तव आता समोर आलेलं आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावणारी ही महिला नाशिक जिल्ह्यातल्या दुष्काळाचं भीषण वास्तव सांगण्यासाठी हे दृश्य पुरेशी आहे. का वर्षे 2 पिढी का 3 पिढी पासूनची ही परिस्थिती अशी आहे का पाण्यासाठी वणवण फिरायला लागली. सर कोणीच नाही आमची कीव करत. बारून बार हे चालूच आहे. पाण्यासाठी विहिरीत पडले, पण पाण्याची एवढी मोठी टाकी करून ठेवले, काय उपयोग झाला. न्यूज 18 लोकमतनं याआधीही नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर आणि आदिवासी बहुल तालुक्यातल्या जलजीवन मिशन योजनेत झालेला भ्रष्टाचार समोर आणत कृत्रिम पाणी टंचाई उघड केली. आता याच नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या पाड्यातील महिला हंडाभर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून खडकाळ विहिरीत उतरत असल्याचं चित्र समोर आलं. पिढ्यानपिढ्या यांची ही कसरत सुरू असल्याचं महिला सांगतात. आमच्या गावात फक्त 4 महिना पावसाळ्यापुरतं ते पाणी जे विहिरीत साचतं ते आम्ही पितो. नंतर उन्हाळा आल्यावर 3-4 महिना आम्हाला पाणीच नाही. आम्ही तेच पाणी साचतं ते पाणी आम्ही पितो. नंतर मोठ्या विहिरीला म्हणजे कुंभळाच्या विहिरीला जातो, तिथून आम्ही ते पाणी आणतो डोकीवर. 1-2-3 खेपा म्हणजे नाही ते दिवशी तर ऊन तेवढे ऊन आम्ही अंगावर घेतो. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर, पेठ आणि हर्सूल या भागामध्ये जलजीवन मिशन योजनेचे बहुतांश ठेकेदार राजकीय पक्षांशी संबंधित असल्यानं या योजनेतल्या भ्रष्टाचारावर कोणी आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा अधिक तीव्रपणे जाणवत आहेत. राज्य शासनाने या जलजीवन मिशनची तात्काळ श्वेतपत्रिका काढून त्या कामांची चौकशी करावी आणि या सर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागात जलजीवन मिशनचे कामं अपूर्ण अवस्थेत अजूनही पडलेले आहेत आणि त्यांनी बिलं खाऊन खाल्लेत आणि आदिवासींच्या टाळूवरचं लोणी खाऊन हे गब्बर झालेत. हे ठेकेदार हे त्या पक्षाचे पदाधिकारी. त्यामुळे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना झेलात टाकावे. तिथले जे ग्रामसेवक असतील, तिथले जे समाजसेवक असतील, त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना. अरे पाईपलाईन इकडे नका टाकू, इकडे टाका, पाणी स्रोत इकडे आहे. त्यावेळेला सगळं गप्पा बसत आपलं. सगळं झाल्यावर हो पाणी कुठे आहे असं कसं चालेल. इंजिनियरसुद्धा बाहेरून आलेला असतो.
त्याला मार्गदर्शन तिथल्या लोकल लोकांनी सुद्धा करणं आवश्यक आहे. नाशिकच्या आदिवासी बहुल भागात जलजीवन मिशनच्या कामासाठी हजारो कोटी रुपये देण्यात आले, मात्र या योजना कागदावर राहिल्या. या भागातील एकही काम प्रत्यक्षात पूर्ण झालेलं नाहीये. मात्र यामुळे महिलांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. आता तरी सरकार याकडे लक्ष देऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाप लावणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. लक्ष्मण खाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. इकडे मराठवाड्यात बुलढाण्यातील केस गळतीनंतर आता जळगावातील चौगावात किडनीच्या आजारानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. गावातील जवळपास 60% लोक किडनीच्या विकारांनी त्रस्त झालेत. बघूया. तर 14 mm स्टोन त्यांनी काढला. किडनीचा त्रास होता, ते वांत्या होत होत्या. सर सांगायला लागे की वडिलांच्या किडन्या फेल झाल्या आहेत. जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात घराघरात किडनीचा पेशंट आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांमध्ये आबालवृद्धांसह महिला आणि तरुणांचा देखील समावेश आहे. गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यानं तसंच पाण्यात दोष असल्यानं किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांकडून निदान झाल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की हे 100% तुमच्या इथल्या पाण्यामुळे झालेलं आहे. मग माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर 14 mm स्टोन त्यांनी काढला. डॉक्टरांनी सांगितले की जुना प्रॉब्लेम आहे म्हणे तो, आणि थोडे किडन्यांची साईज पण लहान होती, आणि हे पाणी, मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा होता. पाणी क्षारवट येतं बुवा तुमच्या गावाचं. पाणी पाहिजे बाबा तुम्हाला फिल्टर. तुमच्या गावाला का पाणीच्या दोषी बाबा? डॉक्टर आहे, पाण्यामुळे झालं बुवा, असं तुमच्या गावाच्या पाण्यामध्ये दोष आहे बुवा, असं सांगतात डॉक्टर. एका पाठोपाठ एक अशा अनेकांना किडनीचा आणि मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर ग्रामपंचायतीनं शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्लांट उभारला. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र पाणी शुद्धच असल्याचं सांगतायत. आपण जर कधी पूर्ण गावाला चेक केलं तर कमीत कमी 60% तरी लोक किडनीच्या आजाराने निघतील. हे 100% आहे. आणि डॉक्टरांनी मी सांगितलं आहे तर की बाबा तुमच्या गावामध्ये पाणी बदलावा तुम्ही, किंवा फिल्टर पाणी प्या. मग आम्ही फिल्टर बसवलो, ग्रामपंचायतीच्या वतीने बसवलं आहे. आता चालू आहे चालू. पण ज्या लोक शेतामध्ये जातात ते शेतीचे पाणी पितातच, आणि बोरवेलला तो प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये. त्या ठिकाणी 3 रुग्णांना डायलिसिसचा उपचार सुरू आहे. या ठिकाणी मागच्या वर्षभरात जे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले होते, तर यामध्ये 2 प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. एक आहे रासायनिक तपासणी आणि दुसरी आहे जैविक तपासणी. तर या दोन्ही तपासणीमध्ये पिण्याचं जे पाणी आहे तर ते योग्य असं आढळून आलेलं आहे. तर यामध्ये कुठलाही घटक, रासायनिक घटक किंवा बायोलॉजिकल घटक, कुठलाही असं काही अयोग्य आढळून आलेलं नाही. अवघ्या 350 लोकसंख्येच्या या गावात दिवसेंदिवस किडनीच्या विकारांचे रुग्ण वाढले. हा आकडा शेकडोंच्या घरात असण्याची शक्यता आहे. त्यात आता खरोखरच पाण्यामुळे हे किडनीचे विकार होत आहेत की अन्य कारणामुळे, याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. दरम्यान महायुतीमध्ये आता खटके उडायला सुरुवात झालेली आहे. ज्यांना महायुतीत राहायचंय ते राहतील, नाहीतर बाहेर पडतील, असं वक्तव्य अतुल सावेंनी केल्यामुळे शिवसेनेचे आमदार चांगले संतापलेले आहेत. महायुतीचे 237 आमदार एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरती निवडून आले, त्यामुळे माच करू नका असा सज्जड दम आमदार बाबूराव कोहळीकर यांनी दिलाय. बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये पहिला मिठाचा खडा पडला. ओबीसी मंत्री अतुल सावेंनी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही असं बोलल्यानं वाद पेटला. ते असं नेमकं का बोलले पाहूया. तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी नाराजी व्यक्त केली. अतुल सावेंनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी वाटप केल्याचा आरोप कदमांनी केला. त्यामुळे मंत्री अतुल सावे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करून त्यांना विरोध करणार असल्याचा इशारा बाबूराव कदमांनी दिला.
त्यावरून अतुल सावेंनी इशाराच दिला. मी याची खूप काळजी करत नाही. 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय. ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतं. मेघना बोर्डीकर यांनी मात्र कोणताही वाद नसल्याची सर्वासर्व केली. अतुल सावे साहेब नेहमीच सगळ्यांना मदतीच्या भूमिकेमध्ये असतात. कुठलाही विषय त्यांच्या समोर जर मांडला तर ते नेहमी सहकार्य करतात आणि फक्त महायुतीच्याच नाही तर विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा ते त्याच तत्परतेने मदत करत असतात. राहिला विषय तांडावस्तीच्या नावाचा बदलण्याचा, तर आम्ही दिलेले जे नावं होते ते मोठ्या प्रमाणामध्ये बदलले गेलेले आहेत म्हणून हा विषय चर्चेला आलेला आहे. मेघना बोर्डीकरांनी नरमाईची भूमिका घेतली, मात्र शिवसेनेनं अतुल सावेंना खडेबोल सुनावले. विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली. त्यामुळे महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच 237 जागा मिळाल्या, असे खडेबोल बाबुराव कोहळीकर यांनी सुनावले. ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी महायुतीच्या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 2100 रुपये मिळणार कधी याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे. आणि असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलंच नाही असं झिरवळ म्हणाले. तसंच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हेही द्यावेत. आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहे. 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला. तर तसा काही प्रकार नाही आहे. नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत. कारण ज्या पद्धतीनं आता 1500वर महिला खुश आहेत. महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना 2 रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार, त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू. परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. जो ज्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो.